अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यात वसलेले सावंगाव विठोबा हे कृष्णाजी अवधूत महाराजांचे पवित्र स्थान आहे। चला मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा भरते सावंगाव विठोबा आणि ते सांगतो आजच्या ब्लॉग मध्ये। ब्लॉग शेवट पर्यंत पहा। तर पब्लिक आज जात होतो आपल्याला अमरावती, तर सरळ गाडी काढून 1-1.5 घंट्याचा रस्ता क्रॉस करून आम्ही येऊन जातो अमरावती। आता जात होतो आपल्याला गुलशन प्लाझावर, म्हणूनच मॅप लावतो, आपल्याला काही अमरावतीतलं एवढं माहित आणि सरळ येऊन जातो गुलशन प्लाझावर। तुम्ही म्हणसान गुलशन प्लाझावर खाली आले रे बा, आपल्या मित्राला घ्यायचं होतं गिंबल आणि ते घ्यायचं होतं माऊली डिजिटल आणि डायरेक्ट घेऊन जातो आम्ही माऊली डिजिटल मध्ये। आणि इथं आल्यावर डायरेक्ट आपल्या मित्रानं गिंबल पाहिलं, गिंबल हातात घेऊन चालून पाहिलं, फायनल करून बिल दिलं, पॅकिंग करून आता जायचं होतं आपल्याला सरळ लस्सी प्यायली। पुन्हा चालू लस्सी प्यायली, लस्सी वगैरे पिली आणि तिथून सरळ गाडी काढली आणि हनुमानजीचं दर्शन घेत घेत आता जायचं होतं आपल्याला सावंगाव विठोबा, कारण की 19 तारखेला भरणार होती सावंगाव विठोबाची यात्रा। यात्रा एवढी खतरनाक भरते का शब्दातही सांगू शकत नाही रे बा। आणि अमरावतीहून चला म्हटलं आता डायरेक्ट सावंगाव विठोबाला जाऊन तू दर्शन होती आणि 15-20 मिनिटाचा रस्ता क्रॉस करून आम्ही येऊन जातो सावंगाव विठोबा। आणि पहा भावांना, अमरावती जिल्ह्यात आणि चांदूर रेल्वे तालुक्यात वसलेले हे सावंगाव विठोबा पवित्र स्थान जे त्यांच्या 300 वर्षापूर्वीच्या समाधीमुळे प्रसिद्ध आहे। हे स्थान अवधूत संप्रदायाचे केंद्र असून इथे गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते, जिथे लाखो भाविक मूर्तीसाठी कापूर जाळून महाराजांचे दर्शन घेतात। सावंगाव विठोबा आणि अवधूत महाराज, कृष्णाजी महाराज, सावंगाव विठोबा हे गाव अमरावती जिल्ह्यापासून सुमारे 17 किमी आणि चांदूर रेल्वे पासून 8.6 किमी अंतरावर आहे। तर भावांनो आणि बहिणींनो, इथं 19 तारखेला गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते, तर येऊन जायचं मग सावंगाव विठोबा। तर चला भावांनो आणि बहिणींनो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढं, भेटू अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय।